जुन्नरचे आमदार शरदत्ता सोनवणे यांनी काळवाडी या ठिकाणी जाऊन महादेवाचे दर्शन घेतले। यावेळी स्थानिक नागरिकांनी आमदार शरदत्ता सोनवणे यांचे स्वागत केले। काळवाडीचे मनोज वामन यांनी मंदिराच्या पुढच्या बाजूला रस्त्यामध्ये खूप पाणी साठतंय, त्या ठिकाणी उपाययोजना करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना द्यावी अशी मागणी मनोज वामन यांनी केल्यावर आमदार शरद सोनवणे म्हणाले की याबाबतच्या सूचना अगोदर दिलेल्या आहेत, तथापि पावसाळा उघडल्यानंतर तालुक्यातील सगळे रस्त्यांची कामं सुरू होणार आहेत। तालुक्यातील सगळे रस्ते खड्डेमुक्त करण्याचा आपला प्रयत्न असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, विंगर टाइम्स, काळवाडी। आदर्श गाव काळवाडी आणि या गावामध्ये आज पहिला श्रावणी सोमवार असल्या कारणानं त्या ठिकाणी महादेव मंदिरामध्ये दर्शनाच्या निमित्तानं या जुन्नर तालुक्याचे विद्यमान आमदार आपला माणूस आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय शरदत्ता सोनवणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। काळवाडीतील तमाम ग्रामस्थांच्या वतीनं दादांचं मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। या ठिकाणी पावसाळ्याचे दिवस आहेत, प्रामुख्याने या ठिकाणी मागणी आपल्याकडे या निमित्तानं करतो। त्या ठिकाणी रस्त्यावरती खूप पाणी या ठिकाणी साचतं आणि ते पाणी मंदिरावरती त्या ठिकाणी उडलं गेल्यामुळे त्या ठिकाणी पावित्र्य थोडं धोक्यात येत आहे। आमची आपल्याकडं विनंती आहे, PWDच्या अधिकाऱ्यांना आपण सूचना द्याव्यात आणि या पाण्याचा बंदोबस्त करावा ही मागणी समस्त ग्रामस्थांच्या वतीनं आणि ग्रामपंचायतच्या वतीनं आपल्या या ठिकाणी करतो। तर तुम्ही काय सांगाल, तर त्यांची मागणी माफक आहे? मी कालच या दिशेने मुंबईला एका उद्घाटनाला गेलो होतो आणि दशकेला गेलो होतो आणि रस्त्याने जरा मला हा इतका सुंदर मी रस्ता बनवला आहे, हा इथे खड्डा झाला आहे आणि तिथे पाणी साचते माझ्या लक्षात आलं। म्हटलं चला आता एवढा पावसाळा उघडला की हे सगळं काम आपण केलं पाहिजे आणि हा पॅच सिमेंट कॉन्क्रीटचा केला पाहिजे की पटका नवा पटका, कारण का तर पाणी साचताना ते पाणी काढून द्यायला काहीतरी कॉन्ट्रॅक्टला सांगलं पाहिजे। तर आता एक निदर्शन आलं आहे आणि आमचे मित्र या ठिकाणी बोललेलेच आहे, तर या सगळ्या गोष्टी नोंद केली जाईल। आज मी आदर्श आमदार ग्राम काळवाडीमध्ये आलो। खरं हे माझंच गाव आहे, या गावात माझी नित्यांत श्रद्धा आहे, भावना आहे। ह्या गावाने सुद्धा मला अतिशय मनोज जीव लावलेला आहे। सर्व ज्येष्ठ नागरिक आहे, माझे महिलामध्ये आहे आणि त्यामुळे इथल्या सगळ्या अडचणी या माझ्या अडचणी आहेत। काळवाडीतलं विषय म्हणजे एकही काम या पंचवर्षीमध्ये बाकी मी ठेवणार नाही। या पाऊस फक्त आता संपायची गोष्टी, आता ही पावसाळा सुरू झाला आहे, तर नंतर आपण या कामाला 100% लक्ष देऊन पुढच्या मात्र श्रावण मासमध्ये ही अडचण काही ग्रामस्थांना राहणार नाही। धन्यवाद। हो या